यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी हाती येते ती अशी की काँग्रेसकडून नव्या प्रदेशाध्यक्ष पदाकरता नाव जे आहे ते नाव जाहीर केलं जाऊ शकतं आणि 4 नावांबाबत हायकमांडकडे अंतिम चर्चा करण्यात आली आहे। सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख आणि हर्षवर्धन सपकाळ या नावांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसकडून लवकरच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव जाहीर केलं जाणार आहे। यामध्ये बघा सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख आणि हर्षवर्धन सपकाळ यांची नावं जी आहेत ती आघाडीवरती दिसतात। त्याच्यामुळे या 4 नावांपैकी एक नावाची वर्णी जी आहे ती प्रदेशाध्यक्ष पदावरती लागेल। पण जर आपण पाहिलं गेल्या काही कालावधीत जे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळाले तुलनेने ही 4ही नावं हे तरुण चेहरे आहेत आणि या तरुण चेहऱ्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरती त्यांची वर्णी लावून गेल्या काही कालावधीमध्ये काँग्रेसची झालेली पडझड, निवडणुकीत झालेला पराभव या विषयाच्या अनुषंगाने राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसच्या संघटनांची पुनर्बांधणी करण्याबद्दल एक तरुण चेहरा पुढे आणता येतोय का याचा देखील विचार यामधनं केला जाऊ शकतो। बघा सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, हर्षवर्धन सपकाळ 4ही तरुण चेहरे आहेत। सतेज पाटील जे खरं तर यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत, शिवाय पश्चिम महाराष्ट्राचा एक हाती तंबू, काँग्रेसचा एक हाती तंबू सांभाळणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। विश्वजित कदम देखील आपण पाहिलं पतंगराव कदम यांचे सुपुत्र, त्यांचा देखील पश्चिम महाराष्ट्रात मोठा जोर आहे आणि मराठवाड्याच्या बाबतीत अमित देशमुख यांचं नाव पुढे येताना दिसतं।